गेल्या 8 दिवसापासून कोल्हापुरात जाणवणाऱ्या गॅस तुटवड्याचा मोठा फटका आता छोट्या व्यावसायिकांना बसताना दिसतोय। कारण कोल्हापुरातील अनेक नाश्ता सेंटर आणि चहाच्या टपऱ्या आता कुलूप बंद झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी आता आहे कोल्हापुरातील महावीर कॉलेज परिसरामध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं इथले नाश्ता सेंटर्स जे आहेत ती बंद अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात। एरवी जर आपण बघितलं तर मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं असेल किंवा महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील ते या ठिकाणी असतात, या ठिकाणी त्यांचे रेलचेल असते। मात्र आता गॅस तुटवड्यामुळे गॅस मिळणं बंद झालेलं आहे। व्यावसायिक गॅसचा वितरण पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ह्या सगळ्या टपऱ्या ज्या आहेत त्या बंद ठेवण्याची वेळ या व्यावसायिकांवर आलेली आहे। त्यामुळे एक मोठं नुकसान ह्या सगळ्या छोट्या व्यावसायिकांचा आता होताना बघायला मिळतंय। खरं तर गॅस तुटवडा निर्माण झाल्यानंतर जो काही गॅस साठा शिल्लक होता तो पुढचे 4-5 दिवस वापरण्याचा प्रयत्न या सगळ्या व्यावसायिकांनी केला। मात्र आता हा सगळा साठा संपल्यानंतर मात्र अशा पद्धतीनं हे सगळ्या टपऱ्या ज्या आहेत त्या बंद करण्याची वेळ या छोट्या व्यावसायिकांवर आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। आणि त्यामुळं गॅस तुटवड्याचे गंभीर परिणाम आता दिसायला सुरुवात झालेली आहे असं म्हणावं लागेल। आणि त्याचा पहिला फटका अशा कोल्हापुरातील छोट्या टपरी चालकांना बसताना दिसतोय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।